नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री गणेश मंडळाचा लोगो तयार करायला शिकवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे लोगो एडिटिंग व बॅनर एडिटिंगवरती चॅनलवरती ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्याच्या व्हिडिओला. तर आता सर्वात अगोदर डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड लागेल. पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. पासवर्ड शोधायचा आहे. पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट केलेलं मटेरियल डाउनलोड फोल्डरमध्ये कुठे पण एक्स्ट्रॅक्ट करून ठेवायचं. त्यानंतर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला एक PLP फाईल ओपन करायची आहे. त्यासाठी ओपन .plt फाईलवरती क्लिक करायचं आहे. .plpवरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे, जे डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड झालेली, त्या फाईलला ओपन करायचं. अशा प्रकारे इंटरफेस येईल. लोगो फ्रेम PLP नावाचे ऑप्शन फाईल दिसेल. फाईलवरती क्लिक करून ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर बघू शकता अशा प्रकारे इथे एक फ्रेम आपण तयार केलेले हे लोगोसाठी लागणार आहे आपल्याला. हे आता इथे आपल्याला एडिट करायचे. ओके, तर त्यासाठी आपलं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला लागेल. त्यासाठी मोबाईलचा डेटा ऑन करून ठेवायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे ओके, तर बघू शकता ॲप्लिकेशन अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्हाला AIMS टू इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमच्या मंडळाचं नाव टाईप करून घ्यायचं आहे. तर आता मी इथे नाव टाईप करून घेतो आहे. ओके, अशा प्रकारे नाव टाईप केल्यानंतर AIMS टू इंडिया फॉन्टवरती या पट्टीवरती क्लिक करायचं आहे आणि खाली कॉपी करायचं आहे. पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये परत यायचं आहे. ओके, पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लेअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खालची लेअर दिसेल. त्या लेअरवरती क्लिक करून पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून परत एक टेक्स्टच्या वरती पेन्सिलवरती क्लिक करायचं आणि या टेक्स्टला डिलीट करायचं आणि आपलं टेक्स्ट इथे पेस्ट करायचं. ओके, आपण टेक्स्ट टाकल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, श्रीमध्ये थोडं कन्व्हर्टरला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे N कट करायचं आहे आणि इथे A टाकायचं आहे. ओके करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे खाली टेक्स्ट तयार झालेला आहे. फक्त यामध्ये थोडंसं काही चेंज करायला लागेल. आयच्या समोर A टाईप करायचं आहे आणि स्लॅशच्या समोर स्पेस द्यायचे. त्याने स्लॅश समोर नाही, त्या एक सेकंड, एक्सच्या समोर तुम्हाला स्पेस द्यायचे, म्हणजे ते आपला जो क आहे त्याच्यामध्ये थोडीशी स्पेसिंग राहील. अशा प्रकारे याला ॲडजस्ट करायचं आहे आणि खाली जर मंडळ असेल तर मंडळ राहू द्यायचं आहे, नाहीतर तुम्ही अशा प्रकारे हाईट पण करू शकता. ओके, तर त्यानंतर गणपती बाप्पाचा इथे आपण लावलेला आहे डॉट. ह्या डॉट तुम्ही वक्रतुंडच्या तच्या वरती पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. खाली इथे गावाचं नाव हे चेंज करण्यासाठी पण आपल्याला तेच ॲप्लिकेशन लागणार आहे. ओके, तर त्या ॲप्लिकेशनवर ओपन करायचं आहे. इथे तुमच्या गावाचं नाव टाईप करायचं आहे. अशा प्रकारे इथून कन्वर्ट करायचं आहे. परत आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये येऊन सर्वात वरच्या लेअरला अशा प्रकारे एडिट करायचं आहे. फक्त सेंटरचं टेक्स्ट सिलेक्ट करून इथे नाव पेस्ट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे नाव आलेलं आहे. याची अलाइनमेंट सेंटर करायची. त्यानंतर बॅकग्राऊंड इथे ट्रान्सपरंट ठेवून सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि डिफॉल्टला अल्ट्रा ऑटो ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता ओके, हे सर्व झाल्यानंतर यायचं आपल्याला आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये. पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओके, पिक्सार्ट ॲप्लिकेशन ओपन करून एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं मटेरियल ऑलरेडी आलेलं आहे. इथे बॅकग्राऊंडच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. ओके, बॅकग्राऊंड लेअर सिलेक्ट झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर यामध्ये तुम्हाला ॲड फोटो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
आणि सर्वात खालचे जे आपले सर्कल राहणार आहे तो सर्कल ॲड करायचा आहे अशा प्रकारे. याला ॲडजस्ट करायचं आहे इथं. ओके. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे आपण मंडला दिलेला आहे याला ॲड करायचं आहे अशा प्रकारे याला बाहेरच्या साईडने. आणि याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आपल्याला ओव्हरले. ओके, डन. परत ॲड लेअरवरती क्लिक करायचं आहे. परत आपण एक मंडला दिलेला आहे मंडला 1, त्याला अशा प्रकारे साईज वाढवायची आणि याचा पण ब्लेंड मोड आपल्याला करायचा आहे ओव्हरले. ओके. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला क्लिअर दिलेले अशा प्रकारचे शेप्स दिलेले, शेप्स लेअर म्हणू शकता, याला अशा प्रकारे ॲड करायचे आहे. ओके. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पाच्या फोटोला इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि साईज तुमच्यानुसार ॲडजस्ट करायची आणि थोडंसं असं वर स्क्रॉल करायचं आहे. फोटो सेंटरला लाईट असला पाहिजे फक्त. ओके. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि आपली जे मेन टेक्स्टची लेअर आहे हिला अशा प्रकारे इथे आपण पिक्सल लॅबमधून इम्पोर्ट केलेली अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचे आणि लेअर ऑप्शनवरती क्लिक करून हे लेअर तुम्ही सर्वात वर टाकायचे. ओके. तर झालं. अशा प्रकारे आपला लोगो इथे तयार झालेला. राईट आयकॉनवरती क्लिक करायचं आहे वरती. त्यानंतर ड्रॉ ऑप्शनवरती यायचं आहे. ड्रॉ ऑप्शनवरती आल्यानंतर इरेझरला घ्यायचं आहे आणि इरेझरची साईज 1 पर्यंत ठेवायची. इथून तुम्ही साईज ॲडजस्ट करू शकता. ओके. त्यानंतर लेअरवरती क्लिक करायचं, वरच्या मर्ज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि 500 पर्यंत झूम करून अशा प्रकारे कट मारायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून सेव्ह इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं. याने आपला लोगो फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. तिथून तुम्ही तो कुठे पण अपलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लोगो आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि समोर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.